तुळ ही राशी चक्रातील 7वी राशी असून चिन्ह तराजू आहे। शुक्र ग्रह या राशीचा स्वामी आहे। या राशीचे लोक कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाहीत। इतरांना प्रोत्साहित करणे, आधार देण्याचा त्यांचा स्वभाव असतो। या राशीच्या व्यक्ती कलावंत, सौंदर्योपासक व प्रेमळ असतात। या राशीच्या व्यक्ती व्यावहारिक असतात, तसेच मित्रांमध्येही लाडक्या असतात। तुळ राशीच्या महिला मोहक व आकर्षक असतात। ते सौंदर्यप्रेमी आणि निसर्गाचे आकर्षण असणारे असतात। या व्यक्ती सौम्य आवाजाच्या असतात। यांचा चेहरा सतत हसरा असतो। ऐतिहासिक स्थळांना भेट देणे यांना आवडत असते। लग्नासाठी आणि व्यावसायिक कामासाठी तुळ राशीच्या व्यक्ती चांगल्या जोडीदार बनू शकतात। वाद विवादात या व्यक्ती वेळ वाया घालवत नाही। तुळ राशीच्या व्यक्तींची मुले शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी बाहेरगावी जाण्याची शक्यता असते। या व्यक्तींना कोणीही हक्क गाजवलेला आवडत नाही आणि ना या व्यक्ती कोणावर हक्क गाजवत। या व्यक्ती आपल्या समजूतदारपणासाठी ओळखल्या जातात। स्वतःला काहीही येत नसेल तरीही कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीच्या मागे चालणं अथवा त्यांना फॉलो करणं या व्यक्तींना अजिबात जमत नाही। तुमच्या जवळची व्यक्ती जर तुळ राशीची असेल तर नक्की पहा जुळतोय का हा त्यांचा स्वभाव। त्यांच्यात नेतृत्व आणि न्यायाचे गुण आहेत। उत्पन्न आणि खर्चात संतुलन राखण्यात ते निष्णात असतात। हे त्यांच्या श्रीमंत होण्याचे सर्वात मोठे रहस्य आहे। सामान्यतः कला, कायदा, राजकारण किंवा शिक्षण क्षेत्रात हे लोक कार्यरत असतात। त्यांना प्रवास करणे, मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालविणे आवडते। त्यांच्या आयुष्यातील 36 ते 48 वर्षे खूप महत्त्वाची आहेत। या राशीचे लोक इतर राशींच्या तुलनेत खूप जास्त संवेदनशील असतात। रिलेशनशिप मध्येही हे लोक खूप जास्त रोमॅन्टिक असतात। या लोकांचे पार्टनर त्यांना खूप जास्त सहकार्य करतात। खोडकर स्वभाव असलेल्या या राशीच्या लोकांना प्रत्येक नात्यात पारदर्शकपणा आणि स्थिरता हवी असते। इतरांच्या भावना नेहमी समजून घेणाऱ्या या राशीच्या व्यक्तींना खूप चांगले मित्र सुद्धा असतात। या राशीच्या व्यक्तींना शिस्तप्रिय जीवन जगायला आवडते। चांगल्या वाईट गोष्टींतील फरक यांना लवकर कळतो। त्यामुळे हे लोक नेहमी चांगल्या मार्गावर असतात आणि जीवनात यशस्वी होतात। या राशीचे लोक निर्णय घेताना घाबरतात आणि त्यांच्यात संकुचितपणा दडलेला असतो। या राशीच्या व्यक्तींना खूप राग येत नाही, पण छोट्या छोट्या गोष्टींवरून ते नाराज होत असतात। जीवनामध्ये कितीही चढ उतार आले, कितीही विचित्र घटना घडल्या, तरीही खचून न जाता तुम्ही वैभव आणि प्रतिष्ठा मिळवताच। बरेच असे लोक संकटातून धाडसाने मार्ग काढतात, पण तुम्ही संकटालाच संधी समजता आणि निर्भयपणे त्यातून मार्ग काढतात। आपल्याला पाहिजे ते मिळवण्यासाठी हवे तेवढे कष्ट प्रयत्न करण्याची तुमची तयारी असते आणि या ना त्या मार्गाने यश निश्चयाने तुम्ही मिळवून दाखवता। पण तुम्ही खूपच संयमी असल्यामुळे यशाने हुरळूनही जात नाही। शुक्र हा तुळ राशीचा शासक ग्रह मानला जातो। ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांमध्ये शुक्राला राणीची उपाधी दिली जाते। शुक्र हा आनंद आणि चैनीचा कारक आहे। या कारणास्तव तुळ राशीच्या लोकांचा देखील वैभव आणि विलासी जीवन जगण्याचा कल असतो। जर तुमची राशी तुळ असेल आणि तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या समस्येने त्रस्त असाल तर सूर्याला नियमित पाणी अर्पण करा। रोज संध्याकाळी चंद्र मंत्राचा 108 वेळा जप करा। जय श्री स्वामी समर्थ। मित्र हो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।